कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या भुवनेश्वरीनं तुला तिच्या हातचं खेळणं बनवलंय। तिचं प्रेम माया सगळं झूट आहे, नालायक नीच हलकट पाहिजे। ऐकून घेतला तर एक शब्द बोला ना। अधिपती थांब मी सोडत नसतो मी आज। अरे माझी शपथ आहे तुला थांब दुर्गे अगं नुसती उभी काय जा याला खोलीत घेऊन जा अधिपती चला थांब जरा। तुम्ही परत जर आई साहेबांविषयी काय बोलला ना, आजी आज तू तीच म्हणता मी गप बसलोय बरं काय। आणि ज्या बाईला बोलला होत होता ना, त्याच बाईच्या खुर्चीने आत्ता बी आधार दिलाय तुम्हाला, एवढं ध्यानात ठेवा। लय बोलला येऊ माणूस आज। या पुढे जर आई साहेबांविषयी चकार शब्द ह्यांनी काढला ना, तर डायरेक्ट येऊ माणूस ढगात दिसेल, ढगात घालवणार। अधिपती अरे काय करतोयस तू हे वडील आहेत तुझं ते होय वडील आहे मग काय डोक्यावर घेऊन नाचू या माणसाला। बाप आहे म्हणून आत्ता पत्र जिता आहे, नाहीतर तू आत्ता आली, तुला माहित नाही काय गेरळ डोकत होता ह्यो माणूस। जे खरं आहे ना, मी तेच बोललोय। त्या भुवनेश्वरीमुळे अनर्थ घडला या घरात। पाहिलंच का ते? हा मोठे मालक काय म्हणले का ताईमुळं तुझ्या पोरीमुळं अनर्थ घडायले तिथं। आता तरी डोळे उघड ग, नाहीतर कर अजून त्यांची सेवा कर। दुर्गे गप की तुला मध्ये बोलण्याचा काय संबंध नाही आहे। घरचे मालक आहेत ते, त्यांनी जर का ठरवलं नव तू ज्या घरात उभी राहून तोंड उचकटतेस नव त्या घराच्या बाहेर जाऊन भीक मागावं लागेल तुला। हा बोल आते, तू बी मलाच बोल। तुझ्या भल्याचं सांगायला तर तू बी माझ्यावरच पलटी मार। काय ग दुर्गे आयुष्यात कुणाचं भलं केलंच का ग तू? हा भांडण मिटवायचं सोडून आगीत तेल बघती असं ग। वा वा ते वा, मी आगीत तेल वतायल्या। खरं बोललं का नाही कासच होतं या घरात। मग काय राहतेस इथं? तुला कुणी आवतन दिलेलं नाही आहे? वा रे वा देवा, चांगला आहे तुझा न्याय, चांगला आहे। ज्यांनी हे घर सांभाळलं त्यासनी त्या घराबाहेर जावं लागणार आहे काय? ए बाई थंड घे थंड घे थंड घे। हे एवढं खरं बोललीस, चुकून का असं ना खरं बोललीस। हे काय ज्यानं हे घर सांभाळलं ना, त्याला घराच्या बाहेर जायला लागलं, जसं अक्षराला घराच्या बाहेर जायला लागलं। ती तिच्या गुणानं बाहेर गेली। त्या बजाला आणलं होतं ना व ताईच्या विरोधात बोलाय, आणि काय झालं? स्वतःच्या तोंडावर आपटली ना व ती मास्तरीन। पडली नाही ग, पाडलं तुझ्या ताईनं कारस्थान करून। मला नक्की खात्री आहे या सगळ्याच्या माग ती भुवनेश्वरीच आहे। तिनं एकतर दहशतीनं किंवा पैसे चारून त्या बजाला फिरवलं अक्षराविरुद्ध। तुम्हाला आई साहेब म्हणजे काय दहशतवादी वाटल्या काय? दहशतवादीच आहे ती। अरे फक्त गोळ्या घालणारे दहशतवादी नसतात, ज्यांना दुसऱ्याचं सुख बघवत नाही ना, जे दुसऱ्याच्या जीवावर उठतात ते सुद्धा दहशतवादीच असतात। जावई बापू तुम्ही तरी शांत राहा की, कशा पायी उगाच शब्दाला शब्द वाढवतायसा? तू जावे बापू म्हणू का त्यांना? तेवढी लायकी नाही त्यांची, कशाला म्हणतेस? मोड सवय ती आता। दुर्गे एकदा सांगितलेलं कळत नाही होय तुला? तोंडाला कुलूप लाव की। मी का तोंडाला कुलूप लावू? मोठे मालक माझ्या ताईला काय काय बोलतायत आणि ते मी ऐकून घेऊ? मी गप्पा बसू? ते म्या नाही का तुझ्यासारखी? जे कोण माझ्या ताईच्या विरोधात बोलेल का नाही त्यासनी म्या बी बोलणार। तुझ्या ताईला चालल ये? मोठ्या मालकासनी कुणी काय बोललं तर भुवी जीभ हसवून द्यायला हातात। ठाव आहे ना तुला? वय ठाव आहे की, मग तू यासनी बी सांग की पण माझ्या ताईला काय बी बोलायचं नाही। हे बघ त्यांचं ते बघून घेतील काय करायचं ते, तू न ग मध्ये पडूस। मोठे मालक माझ्या ताईला बोलतात, ती मास्तरीन माझ्या ताईला बोलत्या, आणि आपण काय करायचं? सहन करायचं, काय बी बोलायचं नाही, होय का नाही? तू मोठ्या मालकासनी जावई बापू म्हणतीस ना, मग मास्तरीन जेव्हा माझ्या ताईला बोल बोल बोलली तेव्हा तुम्ही गप्प राहा म्हणून का नाही सांगितलं हो मास्तरणीला? मोठे मालक तुम्ही सासरे म्हणून मास्तरणीला का नाही गप्प केलं? अहो का माझ्या ताईच्या वाईटावर राहिला? ती तुझी ताई माझी कुणीही लागत नाही, मी का बोलेन तिच्या बाजूनं? ज्या बाईनं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं मी तिच्या बाजूने बोलू?
तू लाचार असशील, मी लाचार नाहीये. ही तुझी ताई म्हणजे अजगर आहे, अजगर. माझ्या अख्ख्या घराला गिळून गप्प पडून राहिली ती. पण लक्षात ठेव, एक दिवस मी तिची झोप उडवणार म्हणजे उडवणार. हो, बंद करा, बडबड बंद करा. सगळ्या गोष्टीचं मूळ तुम्ही यायचा. तुमच्यामुळं या घरची शांतता नाहीशी झालेली आहे. त्या लग्नाच्या दिवशी मी तुम्हाला हातापाया पडून सांगत होतो, आई साहेबांचा स्वीकार करा, स्वीकार करा. तिथं तुम्ही ऐकून घेतलं नाही, तिथं भांडणं काढली, राडा केला. हा, आई साहेबांसमोर राडा केला तुम्ही. म्हणताना मास्तरीन बाई घर सोडून गेल्या. आमच्यामुळे नाही, तुमच्यामुळे त्या घर सोडून गेल्या, तेवढं लक्षात ठेवा. तुमचं हे बोलणं मी खपावून घेणार नाही. ओ सुनबाई, आता तर कुठं सुरुवात झाल्या. खरं सांगू का सुनबाई, तुमची पात्रता काय आहे हेच दाखवायला आम्ही इथं आलतो. म्हणजे तुम्ही आमचं लग्न मोडलं, चार चौकात आम्हाला आमची पात्रता दाखवली. नाही नाही ते बोललात. आमची प्रतिष्ठा, आमचा मान धुळीत मिळवलं. पण खरं सांगू काय, त्यानं आम्हाला काय बी फरक पडणार नाही. कारण भुवनेश्वरीने हे साम्राज्य का नाही एका रात्रीत उभं केलेलं नाही, एक एक ईट रचून उभं केलेलं आहे. तुमच्या या बोलण्यानं पत्त्याच्या बंगल्यावानी काही ते कोलमडणार नाही. पण तरी बी तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांसमोर आमच्या स्वप्नांवर पाणी ओतलं. एवढी वर्ष आम्ही ज्याच्यासाठी जगलो, तुम्ही त्यालाच अग्नी दिलात. आणि आता आम्ही जरा कुठं तुमच्या आई बाबा पुढं काहीतरी बोललो, मिरची लागली वय तुम्हाला. मग थोडा विचार करा की तेव्हा आम्हाला कसं वाटलं असेल. मी जे सत्य होतं तेच सांगितलं मॅडम. खोटेपणा करून तुम्ही लग्नाचा घाट घातला होता. मी सत्य आणलं सगळ्यांसमोर. हो, सत्याची टिमकी वाजवू नका. जरा एकदा आमच्या जागी राहून विचार करा. तुमचं सत्य आमच्या वास्तवापेक्षा ठेंगणं वाटलं असतं तुम्हासनी. आयुष्य वेचलो आम्ही त्या घरासाठी, त्या घरातल्या माणसांसाठी. पण त्यांनी काय केलं, भाजीतला कढीपत्ता काढावा तसं आम्हाला येचलं आणि बाजूला केलं. काय चूक होती हो आमची, सांगा की. हा, काय चूक होती? आम्ही प्रेम केलं ही आमची चूक होती? आम्ही बी शेळीच होतो की. पण यांनी आम्हाला वाघीण बनाया भाग पाडलं. वास्तवात जगता आलं पाहिजे सुनबाई. तुम्ही का नाही सत्याला कवटाळून बसलाय. काय झालं हा? तुमच्या सत्यामुळेच तर तुम्ही आज इथं आहेसा, तुमच्या माहेरला. पण मॅडम सत्य. लई खड्डा खणत बसला नसतात आज तुम्ही सूर्यवंशींच्या घरात असतात. आम्हाला नडलात, पण भोगाय कुणाला लागतंय? तुम्हालाच नव. ज्याच्यावर तुमचं लई प्रेम आहे त्याच तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला घराबाहेर जायला सांगितलं. हे काय बरोबर नव नाही का? आमच्या नात्यात दुरावा जरी आलेला असला मॅडम, तरी अंतर आलेलं नाहीये. अधिपतींनी मला तुमच्यामुळे घराबाहेर काढलं. कुणामुळं का होईना एकदाच्या तुम्ही त्या घराबाहेर पडलात. कायमची नाही. लवकरच येईन मी घरी परत. हो, पण अधिपतीने तुम्हाला घरला बोलिवलं पाहिजे का नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.